परवाना आहे. ही कोणाची गाडी आहे? हे AIC पाहिजे होतं, ऑल इंडिया चोर पाहिजे होतं. काय केलंय बघा, याची अलाइनमेंट अशी आहे, ही दिसते बघा, ती कशी डायव्हर्ट केलेली आहे. म्हणजे ह्यांना वाचवण्यासाठी आमची लोक मारणार. तुम्हाला अलाइनमेंट काय चेंज केलेली आहे? जी अलाइनमेंट आहे ती क्लिअर कट दिसते स्ट्रेट लाईन मध्ये. ही बघा, ही अलाइनमेंट बघा कशी चेंज केलंय. माझं म्हणणं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहे, जो DFCC चे कॉन्ट्रॅक्टर टाटा आहे, राजू बाबा बंगालीचा माणूस, फ्रंटमॅन माणूस जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, ह्यांच्यावर PWD ने केसेस दर्ज करावा. हा साधारण 1.5 ते 2 मीटरचा हा काट आहे. हा ब्रिज बघा कसा बांधलेला आहे, कशा प्रकारे ब्रिज बांधलेला आहे बघा. हा विरार वसईतल्या हजारो लोकांच्या जीविताशी खेळणारा हा विषय आहे. तुम्ही इकडेच बघा, तुम्ही हे वेस्टेज पडलेले दिसते. कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं, हे पण मी तुम्हाला दाखवतो. हे कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं, हे बघा दिसते, आणि त्याचं वेस्टेज पडलेलं आहे. हा ब्रिजचं लँडिंग आहे इकडून 100 मीटर पुढे. कमी होते जर हा ब्रिज पुढे गेला तर हा BVA कार्यकर्ता आहे. त्याचप्रमाणे त्या साईडला पण एक BVA कार्यकर्ता आहे की BVA फ्रंटमॅन आहे. ही प्रॉपर्टी कोणाची माहिती आहे? हा ब्रिज ज्यांनी बनवला हा राजू बाबा बंगाली आहे. हे काम आहे DFCCचं. टाटानी राजू बाबा बंगालीच्या माणसांना, फ्रंटमॅनना. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. या वेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या रायपाड्याजवळ, ज्या ठिकाणी हा ब्रिज बांधला गेलेला आहे. या ब्रिज वरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमचा जीव धोक्यात आहे, कारण जे डायरेक्शन PWD ने दिलेलं आहे त्या डायरेक्शन प्रमाणे DFCC ने हा ब्रिज बांधलेला नाहीये असा आरोप आता आगरी सेनेने केलेला आहे. जाणून घेऊया, आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आपल्या सोबत आहेत. कैलास पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे? जी काही माहिती तुम्ही आता सांगितलेली आहेत, अतिशय धक्कादायक माहिती आहे. अनेक लोकांचे जीव जाऊ शकतात, परंतु या प्रशासनाने या गोष्टी माहिती नाही आहेत का? नमस्कार. माझं दोन महिन्यापासून प्रशासनाशी पेपरवर्क चालू आहे. PWDचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत ते नवीन आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी माझी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी पण कबूल केलं की ॲज पर डिझायनिंग हा बांधलेला नाहीये. 2018 साली महानगरपालिकेने त्यांना सँक्शन लेटर दिलं आणि त्याच्यात सांगितलं की ॲज पर कोकण रिजन जे PWDचं हेड ऑफिस आहे त्याच्याप्रमाणे जे डिझाईन दिलेलं आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. पण 2018 नंतर त्यांना जर ही चेंजेस ह्या स्ट्रक्चरमध्ये करायची होती, याची विड्थ कमी करायची होती, त्यांना रिवाइज सँक्शन घ्यायला पाहिजे होतं. पण कोणतंही रिवाइज सँक्शन न घेता यांनी हा ब्रिज बांधलेला आहे. त्यामुळे माझ्या जर रिवाइज सँक्शन यांनी घेतलं नाही आणि ह्यांच्या हिशोबाने बांधलेलं आहे, ह्याचं सँक्शन देण्याची जे डिपार्टमेंट आहे, ज्याला ऑथॉरिटी आहे ती PWD आहे. त्याचा अर्थ हा नॉन ऑथराइज दोन्ही अप्रोच आहेत. एक लक्षात घ्या, तुम्ही बघा, 2 स्ट्रक्चर वाचवण्यासाठी, एक त्या साईडचं मी दाखवलं, इकडचं दाखवलं, दोन्ही स्ट्रक्चर वाचवण्यासाठी कशा प्रकारे हा 15 ते 20 दिवसात ब्रिज, ठीक आहे मंदिर बांधलं चांगलं आहे, मंदिराला जाण्यासाठी जायला पाहिजे होतं, पण अशा प्रकारे अनऑथराइज ब्रिज, जर हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हा सब कॉन्ट्रॅक्टर राजू बाबा बंगालीचा फ्रंटमॅन आहे. आणि या इकडे कशा प्रकारे काम केलं मी तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे. आणि माझं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की जर 80 डब्याची जर रेल्वे गाडी इकडून व्हायब्रेशन देऊन गेली तर तो जो अप्रोचचा जी हाईट आहे ती सस्टेन करू शकेल की नाही ह्याला पण आम्हाला डाऊट वाटतो. कारण ती ज्या प्रकारे बांधलेलं आहे, आजच त्याच्यात क्रॅक गेलेले आहेत, ते पण आम्ही तुम्हाला दाखवले. मग तुम्ही लोकांच्या जीविताशी खेळ टाका. एक मंदिर बांधणं ठीक आहे, पण त्याच्यासाठी हा एवढा फास्ट रोड बनवला. लोकांनी बघितलं, 1 महिन्यात हा रोड बनवण्यात आला आणि हा रस्ता बनवण्यात आला. मग लोकांच्या तुम्ही जीविताशी खेळणार का? आता तुमची काय मागणी आहे? याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. याची हे तर क्लिअर कट दिसते बघा. स्टॅबिलिटी वगैरे सगळंच होईल, तो विषय नाही. हा क्लिअर तुम्हाला मी प्लॅन दाखवतो. प्लॅन मध्ये ज्याप्रमाणे हा 2018चा सँक्शन प्लॅन आहे त्याप्रमाणे हा ब्रिज नाही. हा ब्रिज त्याप्रमाणे नाही आहे आणि त्याच्यात रिवाइज सँक्शन घेतलेलं आहे. म्हणजे मला वाटतं हा ब्रिज अनऑथराइज आहे. हा ब्रिज तोडायला पाहिजे. आता PWD ने याचा ताबा घेतलाय. PWD व कसं असतं, हँडओव्हर झाल्याशिवाय चालू करू शकत नाही. मी कालच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने बोललो की आम्हाला हँडओव्हरचं लेटर आलेलं नाही आणि हा अनऑथराइज चालू केलेला आहे. म्हणजे उद्या जर इकडे ऍक्सिडेंट झाला, विरार वसईचे लोक इकडे यांच्या जीविताच्या अनाशी खेळतात आहेत का? प्रॉपर प्रोसिजर आहे की तुम्ही हँडओव्हर करा. प्रॉपर्टी कोणाची? PWDची. हँडओव्हर करायला पाहिजे, ॲक्विशन करायला पाहिजे. कोणाचे बंगले वाचवायचे, कोणाचे फार्म हाऊस वाचवायचे, हे योग्य नाही.
आणि तुम्ही ऍक्विशन करा ना. विरारमध्ये तुम्ही acquisition करा ना. कोणाचे फार्म हाऊस आणि कोणाचे बंगले वाचवले गेले? मी तुम्हाला दाखव ना, AIC बोलतो मी. तू लोक AIK म्हणतात, आम्ही ऑल इंडिया चोर म्हणतो. त्याचा फ्रंटमॅन असणार तो तुम्हाला दाखवला. क्लिअर कट दिसतो त्याचं कंपाऊंड तुटते म्हणून इकडचा ब्रिजची वीट कमी केलं. ह्या बाजूला एक तो व्यापारी आहे, तो पण बीव्हीचा माणूस आहे, त्याचं कंपाऊंड तुटतं म्हणून तिकडून बाजूला घेतलं. हे काय तुम्ही जेव्हा आज आपण चाललेलो आहे 30व्या शतकाकडे चाललेलो आहे, तुम्ही फ्युचर प्लॅनिंग करून याचा प्लॅन करायला पाहिजे. काका, का जो आहे त्याच्यात पण त्यांनी कमी करायला पाहिजे. सरळ एक रूल आहे शासनाचा की कोणतीही शासनाच्या जागेत जर कोणताही बंगला, गाडी किंवा कोणतीही प्रॉपर्टी येत असेल तर तिचा TDR काढून त्यांना मोबदला देऊन त्यांना TDR देऊन ते ऍक्विशन करायला पाहिजे होतं. ही म्हणजे PWDने पण शेण खाल्लंय, DFCCने पण शेण खाल्लं. म्हणजे त्याचं DFCCचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? टाटा, आणि त्यांचा सब कॉन्ट्रॅक्टर राजू बाबा बंगाली. म्हणजे सगळ्यांनी शेण खाल्लेलं आहे. आणि हे शेण खात असताना माझ्या भूमिपुत्रांना, माझ्या विरार वसईतील जनतेच्या जीवितासाठी इकडे 100 मीटर तिथे ते आहे ना. ऐका, ह्याची लँडिंग कुठे आहे बघा. आता लँडिंग तुमची इकडे दिसते, ही बघा, ही लँडिंग आहे इकडे दिसते. आणि लँडिंग कुठे आहे बघा, इकडे. सेम थिंग, लँडिंग इकडे आहे, ती पुढे लँडिंग आहे. मग माझं पण म्हणणं तेच आहे, तिकडे पण जीवितहानी आहे. तिकडे जास्त होऊ शकते कारण तो स्क्वेअर होतो, तो 4 रस्ते येतात, तिकडे पण जीवितहानी होऊ शकते. मग तुम्हाला कडे लँडिंग आहे, अशा प्रकारे लँडिंग तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर करत असेल ते हे DFCCचं फेल्युअर आहे. आपण जर पाहिलं तर इतका मोठा विषय आहे आणि शासनाचा याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष आहे. भविष्यात जर का जीवितहानी झाली आणि जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण असणार? माणसं मेल्याच्या नंतर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सांगतो, परंतु इथे स्पष्टपणे दिसतो की अशा प्रकारे काम केलेलं आहे. खरंच या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल का? खरंच या ब्रिजवरची वाहतूक लवकरात लवकर बंद करून योग्य पर्याय निवडला जाईल का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. जर तुम्ही या ब्रिजवरनं प्रवास करताय तर तुमचा जीव धोक्यात आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.